तर विद्यार्थी मित्रांनो, ई लर्निंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आणि आजच्या टॉपिकचं नाव आहे अर्थिंग. अर्थिंग म्हणजे काय? तर अर्थिंग भूसंपर्कित केलेली तार म्हणजेच अर्थिंग होय. इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये अर्थिंगला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये कोणताही बिघाड झाल्यास किंवा एखाद्या धातुयुक्त भागाला जर करंट फ्लो होत असेल तर अशा वेळेस अर्थिंग मार्फत करंट जमिनीमध्ये काढला जातो आणि संभाव्य होणारा अपघात अर्थिंगमुळे टाळला जातो. तर या अर्थिंग करण्याच्या दोन पद्धती आहेत, एक प्लेट टाईप अर्थिंग आणि पाईप अर्थिंग. तर अर्थिंग म्हणजे काय? तर अर्थिंग जमिनीमध्ये 2 ते 3 मीटर खोल खड्डा खोदून त्याच्यामध्ये कॉपर किंवा गॅल्वनाइज प्लेट जमिनीमध्ये गाडून त्याच्यामध्ये मीठ, कोळसा, वाळू यांचा एकावर एक थर देऊन अर्थिंग केली जाते. तर अर्थिंगचा विशेष करून फायदा म्हणजे मानवाचं संरक्षण करणे आणि इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनचं संरक्षण करणे होय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्लेट टाईप अर्थिंग कशा प्रकारे केली जाते याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता आपण प्लेट टाईप अर्थिंग करण्याची एक योग्य पद्धत पाहूया. अशा प्रकारे मोजमाप घेऊन 90 सेंटीमीटर लांबी, 90 सेंटीमीटर रुंदी आणि 2.25 मीटर खोलीचा खड्डा खणतात. खड्ड्यासाठी इमारती बाहेर मीटरच्या शक्यतो जवळ ओलाव्याची जागा निवडतात. जागा कोरडी असल्यास त्या जागी ओलावा निर्माण करण्यासाठी पाणी ओततात. त्यामुळे जमिनीची विद्युत प्रवाह वाहून नेण्याची क्षमता वाढून अर्थिंगचा दर्जा उंचावतो. खड्ड्यात तळाशी लाकडी कोळशाचा 15 सेंटीमीटर जाडीचा एक थर देतात. साठ सेंटीमीटर लांबीची, 60 सेंटीमीटर रुंदीची आणि 6.3 मिलीमीटर जाडीची गॅल्वनाइज्ड प्लेट अर्थ इलेक्ट्रोड साठी म्हणून वापरतात. अर्थ कंटिन्युटी कंडक्टर साठी तांब्याची किंवा गॅल्वनाइज्ड स्टीलची गोलाकार तार किंवा चपटी पट्टी वापरतात. अर्थ कंटिन्युटी कंडक्टर अर्थ इलेक्ट्रोडला जोडण्यापूर्वी त्याच्या तोंडाशी अशा प्रकारे फास किंवा हुक तयार करून घेतात. हा फास नटाच्या भोवती अडकवून वॉशर बोल्टच्या साहाय्याने अर्थ इलेक्ट्रोडशी घट्ट करतात. जोड पक्का होण्यासाठी कधी कधी नट बोल्टच्या ऐवजी योग्य आकाराचा लग देखील वापरतात. एक बोल्ट घट्ट केल्यानंतर त्यावर दुसरा बोल्ट लावल्यामुळे पहिला बोल्ट सैल होण्याची शक्यता टळते. अर्थिंग प्लेट खड्ड्यात एका बाजूला तात्पुरती उभी करतात. तिला जोडलेला अर्थ कंटिन्युटी कंडक्टर म्हणजे अर्थ तार 12 मिलीमीटर आकाराच्या गॅल्वनाइज्ड पाईप मधून ओवून घेतात. यामुळे अर्थ तारेला अधिकच संरक्षण प्राप्त होते. आता अर्थ प्लेट अशा प्रकारे खड्ड्यात तळाशी मध्यभागी उभी करतात. प्लेटच्या भोवती लाकडी कोळसा वापरल्यामुळे ओलावा टेकून राहून अर्थिंगचा दर्जा उंचावतो. कधी कधी मिठाचा देखील वापर करतात. त्यामुळे जमीन क्षारयुक्त होऊन तिच्या प्रवाह वहन करून नेण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होते. अर्थिंग प्लेट खड्ड्यात मध्यभागी उभी ठेवून तिच्या चारी बाजूंनी 15 सेंटीमीटर रुंदीचा लाकडी कोळशाचा थर देत हा खड्डा प्लेटच्या उंचीपर्यंत अशा पद्धतीने बुजवून घेतात. पूर्वी तार ओवून घेतलेला गॅल्वनाइज्ड पाईप
आता अर्थ प्लेटच्या शक्यतो जवळ आणून उभा करून त्याच्याच सोबत 19 मिलीमीटर व्यासाचा गॅल्वनाइज्ड पाईप सरळ उभा करतात. बारा मिलीमीटर व्यास असलेल्या पाईपाच्या दुसऱ्या तोंडाशी लावलेल्या बेंड पर्यंत खड्डा बुजवून घेतात. बेंडच्या दुसऱ्या तोंडाला 12 मिलीमीटर व्यासाचा दुसरा एक गॅल्वनाइज्ड पाईप जोडून त्यामधून अर्थ वायर खड्ड्यातून बाहेर काढतात. आता त्या जागी अशा प्रकारे कॉन्क्रीटचा किंवा विटांचा आणि सिमेंटचा 30 बाय 30 सेंटीमीटर लांबी, रुंदीचा आणि तेवढ्याच उंचीचा चेंबर बांधतात. चेंबरच्या तोंडावर झाकणासह असणारी ही सीआयची फ्रेम बसवतात. तोंडाशी जाळी असलेले प्लास्टिकचे किंवा गॅल्वनाइज्ड पत्र्याचे नरसाळे पाईपाच्या तोंडाशी ठेवून त्यामधून पाणी ओततात. ते पाणी पाईपामधून खड्ड्याच्या आत जाऊन अर्थिंग प्लेटच्या सभोवतालच्या जागेत ओलावा निर्माण करते. अर्थिंग प्लेटच्या सभोवतालची जागा कोरडी पडून अर्थिंगची परिणामकारकता कमी होऊ नये यासाठी दर 6 महिन्याने नरसाळ्यातून पाणी टाकतात. आता अर्थिंगची तपासणी कशा प्रकारे करता येते ते पाहूया. व्होल्ट मीटरचा उपयोग करून अर्थिंग तपासणी करताना फेज ते न्यूट्रल यामध्ये असणाऱ्या व्होल्टेज इतकेच व्होल्टेज फेज ते अर्थ यामध्ये मिळत असल्यास अर्थिंग उत्तम झाले असे समजतात. टेस्ट लॅम्पचा उपयोग करून अर्थिंग तपासताना सुरक्षिततेच्या दृष्टीने टेस्ट लॅम्पची एक वायर प्रथम अर्थ कंटिन्युटी कंडक्टरला जोडतात आणि दुसरी वायर फेजला जोडली असता टेस्ट लॅम्प प्रखर लागल्यास अर्थिंग अचूक झाले असे मानतात. व्होल्ट मीटर आणि टेस्ट लॅम्पने अर्थिंगची तपासणी जरी घेतली जात असली तरी त्या मान्यताप्राप्त पद्धती नाहीत. अशा वेळी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड कोड प्रॅक्टिस फॉर अर्थिंग BIS नंबर 3043 प्रमाणे अर्थिंगची तपासणी करण्याकरता अर्थ टेस्टरचाच वापर केला जातो. परिणामकारक झालेली अर्थिंगची अर्थ तार ही सप्लाय वायरच्या बरोबर योग्य पद्धतीने इमारतीत फिरवली जाते. 3 पिन सॉकेट, प्लग आणि 3 कोर फ्लेक्झिबल वायर मार्गे ही उपकरणाच्या बॉडीला जोडतात. त्यामुळे शॉकचा धोका टळून सुरक्षितता लाभते.